कोणाबद्दल तर बोलत नाही. अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर है. अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर है. रंग बदलने वालों को हम बाद में देख लेंगे. आपण सर्वांनी हिशेब तर होईलच सगळ्यांना. चंपाचं काय? शेवटचा मुद्दा सांगतो, मला जायचंय. माझी कळकळीची विनंती आहे की समोरच्या पॅनलमध्ये बरेच गुन्हेगारी असणारी लोक आहेत असं त्यांच्या ॲफिडेव्हिट मधून मला कळलेलं आहे. मला काय माझं माहीत नाही, पण ॲफिडेव्हिटमध्येच त्यांनी मान्य केलेलं आहे की काय काय गुन्हे आहेत. हे महेश पाटलांनी आलेलं पहिल्यांदा भाषण केलं की आम्ही गुन्हेगारांच्या बरोबर पॅनलमध्ये राहणार नाही. ते बाहेर आले त्याचं पहिलं कारण ते आहे, त्यांनी सांगितलं की मोका लागलेल्या टोळी युद्ध करणाऱ्या लोकांच्या बरोबर मी निवडणूक लढवत नाही. मग त्यांनी विजय कुंभारांना घेतल्या. सुप्रियाताई कुठे गेल्या? सुप्रियाताई आणि विजय कुंभार 1 नंबर मध्ये उभे राहिले. मूळ कारण हे आहे. एक सचिन कोळेकर आहे, कलम ऐकतो. तर मी वॉर्ड नंबर सांगतो, मी काय नाव कोणाचं घेणं योग्य नाही. कारण काय आता बराच वेळ होईल. कलम ऐका, नुसती कलम. 307, 324, 504, 506, 143, 147, 302, 143, 147, 148, 149 आणि 323 एवढी कलम लागलेली. दुसरे बहादर आहेत प्रभाग 2 मध्ये, त्यांच्यावर कलम 406, 420, 447, 465, 467, 468. तिसरे एक आहेत, परवा यांच्या नानांच्या वॉर्डात फिरत होते काहीतरी, 135. 2 गुन्हे आहेत त्यांचे, 135. 6 नंबर प्रभागात एलन शेठ तुम्ही जपून राहा, 392 आणि 34 कलम लागलेलं आहे. अभ्यास करा ते कसलं कलम आहे. 7 नंबर प्रभागात आमचा संग्राम कुठे गेला?